नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा तुमचं महाज्योतीतर्फे स्वागत करते। तर आज आपण या ठिकाणी नैसर्गिक सम, विषम आणि संख्यांचे काही महत्त्वाचे नियम पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये आपल्याला परीक्षेमध्ये अशा प्रकारच्या श्रेण्या दिल्या जातात आणि त्यावरती आधारित प्रश्न विचारले जातात। फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी आपण 1 पासून सुरू होणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज। तर 1 पासून सुरू होणाऱ्या नैसर्गिक संख्या म्हणजे कुठल्या? तर 1 2 3 4 अशा अनंतापर्यंत ज्या संख्या येतात त्यांना आपण नैसर्गिक संख्या असं म्हणतो। तर आता आपल्याला या संख्यांची बेरीज काढायची आहे। तर आपण त्यांची बेरीज या ठिकाणी करत बसायची नाही। जर तुम्हाला 1 पासून ते समजा 1000 किंवा 2000 अशा संख्यांची बेरीज करायची असेल तर आपल्याला या ठिकाणी प्रत्येक संख्यांची बेरीज करणं शक्य आहे का? नाही। तर त्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक फॉर्म्युला आहे n × n+1 डिवाइडेड बाय 2। तर या ठिकाणी हा फॉर्म्युला वापरून आपण कितीही मोठी संख्या आणि कितीही जास्तीत जास्त नैसर्गिक संख्या दिल्या असेल तर त्यांची आपण बेरीज करू शकतो या फॉर्म्युलाचा आधार घेऊन। तर तुम्ही लक्षात ठेवा की जर 1 पासून सुरू होणाऱ्या नैसर्गिक संख्या विचारला असेल तर तुम्हाला हा फॉर्म्युला आठवला पाहिजे n × n+1 डिवाइडेड बाय 2। त्यानंतर दुसरा फॉर्म्युला नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज। सेम नैसर्गिक संख्या, इथे फक्त नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारलं होतं। आता दुसरा फॉर्म्युला आहे नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज। तर त्यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला असतो n × n+1 × 2n+1 डिवाइडेड बाय 6। तर हा फॉर्म्युला जेव्हा आपल्याला नैसर्गिक संख्यांचे वर्ग दिले असतील, नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज विचारली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला असं अनंतापर्यंत वर्गांची बेरीज विचारली जाते, तेव्हा तुम्हाला हा फॉर्म्युला वापरायचा आहे n × n+1 × 2n+1 डिवाइडेड बाय 6। त्यानंतर तिसरा फॉर्म्युला 1 पासून सुरू होणाऱ्या नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज। आता घन म्हटलं की संख्येच्या डोक्यावरती तुम्हाला अशा पद्धतीने 3 हा अंक त्या ठिकाणी दिसला पाहिजे। म्हणजेच काय, तर 1 चा घन, 2 चा घन, 3 चा घन असं जर तुम्हाला अनंत संख्येपर्यंत जर घन दिला असेल म्हणजेच काय, तर नैसर्गिक संख्यांच्या घनाची बेरीज। त्यासाठी तुमच्याजवळ हा फॉर्म्युला आहे n × n+1 डिवाइडेड बाय 2। तर या ठिकाणी हा फॉर्म्युला आपण आणि त्याचा वर्ग, या ठिकाणी हा फॉर्म्युला वापरून आपण नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज काढू शकतो। तर हा फॉर्म्युला कुठला आहे? n × n+1 डिवाइडेड बाय 2 त्याचा होल स्क्वेअर। त्यानंतर हे झाले 3 फॉर्म्युले, नैसर्गिक संख्यांची बेरीज, नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज आणि नंतर नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज। हे 3 फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे। त्यानंतर आपण बघूया 2 पासून सुरू होणाऱ्या समसंख्यांची बेरीज। तर परीक्षेमध्ये आपल्याला समसंख्या दिलेल्या असतात आणि त्याची एक श्रेणी दिलेली असते, तिला म्हणतात श्रेणी। तर ते सुद्धा या ठिकाणी आपण या फॉर्म्युलाचा आधार घेऊन ते कॅल्क्युलेशन करू शकतो। म्हणजेच कसं, तर n × n+2 डिवाइडेड बाय 4। तर अशा पद्धतीने जर तुम्हाला समसंख्या दिल्या असेल आणि त्याची बेरीज काढायची असेल तर तुम्ही या फॉर्म्युल्याच्या आधारे दिलेल्या समसंख्यांची बेरीज अगदी इझिली सॉल्व्ह करू शकता। त्यानंतर पाचवा फॉर्म्युला आहे 1 पासून सुरू होणाऱ्या विषम संख्यांची बेरीज। तर तुम्हाला या ठिकाणी विषम संख्या दिसत आहे 1 3 5 7 अप टू अनंत म्हणजेच इन्फिनिटी। तर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म्युला दिलेला आहे n × थोडे इकडे लक्ष द्या n+1 डिवाइडेड बाय 2 आणि त्याचा असा होल स्क्वेअर। अशा पद्धतीने तो फॉर्म्युला आहे। तर या ठिकाणी तुम्हाला समसंख्यांची बेरीज आणि विषम संख्यांच्या बेरजेसाठी हे 2 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहे आणि अशा प्रकारे त्याच्या सिरीजवर आधारित जे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात ती आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करायची आहे। तर बघा, या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम आपण समसंख्येवर आधारित उदाहरणे पाहूया।
तर एक पहिलं उदाहरण दिलेलं आहे. या पहिल्या उदाहरणामध्ये ही एक श्रेणी दिलेली आहे. तर या श्रेणीला जर तुम्ही केअरफुली बघाल तर तुम्हाला या ठिकाणी सर्व समसंख्या दिलेल्या आहेत. या कुठल्या संख्या आहे? समसंख्या, म्हणजे ज्याला आपण इव्हन नंबर म्हणतो. तर या ठिकाणी 2, 4, 6, 8, 10 असं 36 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज तुम्हाला या ठिकाणी काढायची आहे. तर आता आपण याची डायरेक्ट बेरीज करणार का? नाही, कारण आपल्याकडे तेवढा वेळ नाही. परंतु आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. या अगोदर मी तुम्हाला शिकवलेला होता. तर फॉर्म्युला काय आहे? n × n + 2 डिवाइडेड बाय 4. n × n + 2 डिवाइडेड बाय 4. तर या ठिकाणी n म्हणजेच जी संख्या सर्वात शेवटी आहे ती. तर त्यापर्यंत n घेऊया. तर n या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की किती आहे? 36. n झाला तुमचा 36. त्यानंतर आता आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये त्या व्हॅल्यू पुट करायच्या आहे. म्हणजेच n बरोबर 36 ही व्हॅल्यू तुम्हाला त्या ठिकाणी पुट करायची आहे. तर बघा, n म्हणजे 36, त्यानंतर n + 2 म्हणजे 36 + 2 आणि डिवाइडेड बाय 4. ठीक आहे, आपण या ठिकाणी व्हॅल्यू पुट केलेली आहे. आता आपल्याला त्याचं कॅल्क्युलेशन सॉल्व्ह करायचं आहे. तर बघा, 36 ॲज इट इज, त्यानंतर 36 + 2 या ठिकाणी आपण 38 केलेले आहे आणि 38/4 केल्यावर तुम्हाला या ठिकाणी 342 असं हे उत्तर आलेलं आहे. त्यानंतर ही एक श्रेणी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला समसंख्या दिसते बघा, 2, 4, 6, 8, 10 अप टू 22. अशा पद्धतीने आपल्याला समसंख्यांची बेरीज ही 22 पर्यंत लगातार काढायची आहे. म्हणजेच काय, तर या ठिकाणी जर आपण उत्तर सॉल्व्ह करायला गेलो तर आपल्याला उत्तर कसं मिळेल? n = 22. n = 22. आता समसंख्यांची बेरीज काढायची आपल्याला. तर आपल्याकडे फॉर्म्युला कुठला आहे? n × n + 2 डिवाइडेड बाय 4. सेम फॉर्म्युला या ठिकाणी मी वापरत आहे. n × n + 2 डिवाइडेड बाय 4. ठीक आहे, त्यानंतर आता n बरोबर 22. तर आपल्याला n बरोबर 22 या फॉर्म्युल्यामध्ये ती व्हॅल्यू पुट करायची आहे. तर चला तर मग करूया. n म्हणजे 22, n + 2 म्हणजे 22 + 2 आणि भागेला 4. तर या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळेल 22 ॲज इट इज आणि 22 + 2 24 आणि हे 4 या ठिकाणी. तर आता 22 × 24 हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे. तुम्ही शाळेच्या पद्धतीने 4 दुने 8 आणि मग 0 घेऊन त्यांची बेरीज करत असता. पण आपण या ठिकाणी डायरेक्ट ही कॅल्क्युलेशन सॉल्व्ह करूया. तर काय करायचंय, पहिले तुम्हाला या दोघांचा गुणाकार करायचा आहे. 4 दुने 8. मग काय करायचं, या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 4 दुने 8 अधिक 2 2 4, 2 दुने 4. तर 8 + 4 किती आले? 12. 12 चे 2 लिहूया आणि हा एक इकडे कॅरी लिहूया. 2 2 4 म्हणजे 2 दुने 4 अधिक 1 5. तर तुम्हाला या ठिकाणी 5 2 8 मिळालेले आहे आणि त्याला डिवाइडेड बाय 4. तर या ठिकाणी आपण त्याचं परत कॅल्क्युलेशन करूया. 5 2 8 डिवाइडेड बाय 4 करूया. चला तर मग याला 4 ने पूर्ण भाग जातो. तर कसं, 4 1 4, 5 4 गेले 1, नंतर 2, 4 3 12 या ठिकाणी 0. परत हे 8 इथे घेऊया. देन 4 चा भाग देऊया. 4 दुनी 8, 8 8 गेले 0 राहिले. म्हणजेच तुमचं उत्तर आलेलं आहे 132. म्हणजेच काय, तर 2 4 6 8 10 असं 22 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज तुम्हाला या ठिकाणी 132 मिळालेली आहे. तर अशा पद्धतीने आपण कितीही समसंख्यांची सिरीज या फॉर्म्युलाचा आधार घेऊन सोडवू शकतो.
तर आता या ठिकाणी आपण याच्या अगोदर मी तुम्हाला समसंख्यांच्या श्रेणीवर आधारित ते आपण क्वेश्चन सॉल्व्ह केलेले होते. आता या ठिकाणी बघा आपल्याला विषम संख्येची एक श्रेणी दिलेली आहे. हे जे अंक दिलेले आहे हे सर्व आपल्याला या ठिकाणी विषम दिसत आहे. 1 3 5 7 अप टू 25. तर हे सर्व अंक विषम आहे आणि तुम्हाला काय विचारलेलं आहे, विषम संख्यांची श्रेणी दिलेली आहे व त्याची आपल्याला बेरीज करायची आहे. तर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, विषम संख्यांची बेरीज करण्यासाठी एक फॉर्म्युला आहे n+1 डिवाइडेड बाय 2 आणि त्याचा होल स्क्वेअर. n+1 डिवाइडेड बाय 2 आणि त्याचा होल स्क्वेअर. आता या ठिकाणी n जी शेवटची संख्या असते तिला आपण n घेऊया. शेवटची संख्या कुठली आहे, 25. तर आता आपण या ठिकाणी व्हॅल्यू पुट करूया. n म्हणजे आपण या ठिकाणी 25 ही व्हॅल्यू पुट केली. देन 1 तो फॉर्म्युल्याचाच आहे आणि त्याचा स्क्वेअर, ठीक आहे, त्याचा स्क्वेअर या ब्रॅकेटला देऊया. त्यानंतर भागीला 2, ठीक आहे. आता आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करायचं आहे. 25 अधिक 1 या ठिकाणी मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवते. 25 अधिक 1 26 भागीला 2 आणि याचा स्क्वेअर असा तो फॉर्म्युला आहे. n+1 डिवाइडेड बाय 2 होल स्क्वेअर हा विषम संख्या व त्याची बेरीज कसं करायचं त्याचा हा फॉर्म्युला आहे. तर आता या ठिकाणी n म्हणजे 25 आणि n+1 झाले 26. तर 26 भागीला 2 म्हणजे तुमचे आले 13 आणि या 13 चा वर्ग म्हणजे 169. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला 1 3 5 7 अप टू 25 अशा या विषम संख्यांची बेरीज 169 मिळालेली आहे. त्यानंतर सम आणि विषम संख्यांच्या बेरजेच्या नंतर आपण नैसर्गिक संख्यांची बेरीज, त्याच्या वर्गाची बेरीज व घनाची बेरीज या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा नैसर्गिक संख्या तुम्हाला माहिती आहे 1 2 3 4 5 अप टू 27. तर या ठिकाणी तुम्हाला नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारली आहे म्हणजे 1 पासून ते 27 पर्यंतच्या संख्यांची डायरेक्टली बेरीज काय होते. तर डायरेक्ट बेरीज न करता या ठिकाणी आपल्याजवळ एक फॉर्म्युला आहे n+n+1 डिवाइडेड बाय 2. तर आपल्याकडे या ठिकाणी n म्हणजे 27. तर या ठिकाणी आपण n = 27 घेतलेले आहे. तर n म्हणजे 27 आणि n+1 म्हणजे 27 + 1 डिवाइडेड बाय 2. तर बघा 27 या ठिकाणी आपण n ची व्हॅल्यू या फॉर्म्युला मध्ये पुट केलेली आहे म्हणजेच टाकलेली आहे. n म्हणजे 27, n+1 म्हणजे 27 + 1 म्हणजे झाला 28 आणि त्याला डिवाइडेड बाय 2. तर 27 + 28 डिवाइडेड बाय 2 तर आपल्याला मिळालेलं आहे उत्तर 378. म्हणजेच काय तर 1 पासून ते 27 पर्यंतच्या संख्यांची बेरीज या ठिकाणी आपल्याला 378 या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे. त्यानंतर ती होती फक्त नैसर्गिक संख्यांची बेरीज. आता बघा त्याच्यानंतर आहे नैसर्गिक संख्येच्या वर्गाची बेरीज. आता वर्गाची बेरीज या परत तुम्हाला या ठिकाणी सर्व नैसर्गिक संख्या दिसत आहे. नैसर्गिक संख्या म्हणजे 1 2 3 4 अप टू अनंतापर्यंत. तर या ठिकाणी तुम्हाला 60 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज विचारलेली आहे. तर आता या ठिकाणी फॉर्म्युला कोणता वापरायचा आपल्याला. तर आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे n×n+1 2n+1 डिवाइडेड बाय 6. तर या ठिकाणी n म्हणजे आपण या ठिकाणी 7 घेतलेला आहे. n म्हणजे 7. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आपण या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट केलेले आहे. n म्हणजे 7, n+1 म्हणजे 7 + 1 आणि 2n+1 म्हणजे 2 × 7 + 1. तर आता फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 7 × 7 + 1 म्हणजे 8, 7 × 2 14 अधिक 1 15 भागीला 6. तर या ठिकाणी आपल्याला
या सर्व नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 140 मिळालेली आहे. म्हणजेच काय, 1 पासून ते 7 पर्यंतचे जे वर्ग आहे त्या सर्व वर्गाची बेरीज तुम्हाला या ठिकाणी 140 मिळालेली आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला नैसर्गिक संख्यांच्या घनाची बेरीज काढायची आहे. नैसर्गिक संख्यांच्या घनाची बेरीज, या अगोदर नैसर्गिक संख्यांची बेरीज काढली, त्याच्या वर्गाची बेरीज काढली, आता आपण घनाची बेरीज काढूया. तर बघा या ठिकाणी तुम्हाला परत हे नैसर्गिक संख्या दिलेल्या आहे 1 पासून ते 6 पर्यंत, आणि या ठिकाणी त्यांचे हे घन दिलेले आहे. हे काय आहे, घन. तर याची आपल्याला, याचा जो घन येईल त्या घनाची बेरीज एकूण किती होईल ते या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा, तर मग या ठिकाणी परत आपल्याकडे हा एक फॉर्म्युला आहे घनाची बेरीज काढण्यासाठी. तर फॉर्म्युला काय आहे, n × n+1 डिवायडेड बाय 2 आणि त्याचा हा होल स्क्वेअर. तर अशा पद्धतीने हा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे. तर आता n म्हणजे जी शेवटची संख्या असते ती या ठिकाणी आपल्याला वापरायची आहे. तर n म्हणजे 6. तर आता व्हॅल्यू टाकूया. n म्हणजे 6, n+1 म्हणजे 6 + 1 आणि डिवायडेड बाय 2. 6 × 6 + 1 म्हणजे 6 × 7 आणि डिवायडेड बाय 2 आणि त्याचा होल स्क्वेअर. या सर्वांचं कॅल्क्युलेशन आपल्याला या ठिकाणी 441 मिळालेलं आहे. म्हणजेच काय, तर 1 पासून ते 6 पर्यंतचे ज्या काही संख्या आहे आणि त्याचे जे घन आहे त्या प्रत्येक घनाची बेरीज आपल्याला या ठिकाणी 441 या ठिकाणी मिळालेली आहे. तर या ठिकाणी आपण अशा पद्धतीने नैसर्गिक संख्यांची बेरीज, नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज, नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज, समसंख्येची बेरीज आणि विषम संख्यांची बेरीज अशी हे 5 उदाहरणे, 5 प्रकारची उदाहरणे वेगवेगळ्या फॉर्म्युलांच्या आधारे या ठिकाणी सॉल्व्ह केलेली आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला हे जे प्रॉब्लेम आहे तर हे तुम्हाला होमवर्क वरून तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. तर तुम्ही याचा एक स्क्रीनशॉट घेऊन घरी तुम्ही हे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. आता आपण बघूया त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या कशाला म्हणतात, तर त्रिकोणी संख्या म्हणजेच काय, तर त्याला इंग्रजीमध्ये ट्रायंग्युलर नंबर असं म्हटलं जाते. ट्रायंग्युलर नंबर म्हणजे काय, तर संख्या जेव्हा आपण फॉर्म करतो तर ती एका त्रिकोणाच्या स्वरूपामध्ये दिसत असते. तर या ठिकाणी आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रश्न विचारले जातात, त्रिकोणी संख्या सांगा किंवा त्रिकोणी संख्या जर दिली असेल तर तिचा पाया कसा शोधायचा. तर या ठिकाणी वेगवेगळे सूत्र आपल्याला दिलेले आहेत. तर बघूया आपण त्रिकोणी संख्या कशी काढायची. तर समजा तुम्हाला त्रिकोणी संख्या विचारली असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, फॉर्म्युला आहे 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार. 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार व त्याला भागीला 2. म्हणजेच काय, तर याची एक व्याख्या होते, क्रमवार 2 नैसर्गिक संख्याच्या गुणाकाराची निम्ने म्हणजे त्रिकोणी संख्या होय. म्हणजे 2 क्रमवार नैसर्गिक संख्या असेल तर त्यांचा गुणाकार घेऊन त्याला भागीला 2 करणे म्हणजे त्रिकोणी संख्या काढणे. त्यानंतर त्रिकोणी संख्या दिली असेल आणि आपल्याला पाया शोधायचा असेल तर काय करायचं आहे, तर दिलेली त्रिकोणी संख्या गुणेला 2 आणि जे उत्तर मिळतं त्या उत्तराचं आपल्याला वर्गमूळ घ्यायचं असतं आणि वर्गमूळ घेऊन आपल्याला त्या ठिकाणी पाया मिळत असतो. त्यानंतर या ठिकाणी आपण फॉर्म्युला पण दिलेला आहे आणि त्याची व्याख्या सुद्धा दिलेली आहे. तर आपल्याला त्रिकोणी संख्या दिली असेल तर त्याचा पाया शोधायचा आहे. तर त्याचा काय सूत्र आहे, दिलेली त्रिकोणी संख्या गुणेला 2. तर जे उत्तर मिळते तो पाया होत नाही. तर त्या उत्तराच्या पहिलेची जी पूर्ण वर्गीय संख्या असते त्या वर्ग संख्येचा आपल्याला या ठिकाणी वर्गमूळ जर घेतलं तर आपल्याला पाया मिळत असतो. त्यानंतर त्रिकोणी संख्येचा पाया कुठला असतो हे बघूया. तर जर आपल्याला 2 क्रमवार नैसर्गिक संख्या दिली असेल तर जी पहिली संख्या असते त्याला त्या त्रिकोणी संख्येचा पाया म्हणतात. त्यानंतर आपल्याला परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला जातो की 1 ते 100 पर्यंत एकूण किती त्रिकोणी संख्या असतात. तर या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी त्रिकोणी संख्या पूर्ण या ठिकाणी आपण क्रमवार लिहून घेतलेले आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. तर 1 ते 100 पर्यंत एकूण
12 त्रिकोणी संख्या असतात. तर आता बघा या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे की 25 पाया असणाऱ्या त्रिकोणी म्हणजे त्रिकोणी संख्या शोधा. एखाद्या संख्येचा पाया 25 असेल तर तिची येणारी दुसरी त्रिकोणी संख्या काय राहील. तर बघा तुम्हाला मी पहिलेच सांगितलं की पहिली संख्या ही नेहमीच पाया असते. आणि तुम्हाला माहितीये त्रिकोणी संख्येची व्याख्या दोन क्रमवार नैसर्गिक संख्याच्या गुणाकाराची निमपट म्हणजे त्याचा अर्ध म्हणजे त्रिकोणी संख्या होय. तर आता या ठिकाणी आपल्याला 25 पाया दिलेला आहे आणि आपल्याला त्रिकोणी संख्या शोधायची आहे. तर पहिली संख्या ही पाया असते. तर या ठिकाणी पहिली संख्या दिलेली आहे ती आहे 25. मग आता दुसरी क्रमवार संख्या कुठली होईल 26. कारण फॉर्म्युलाच तो आहे की दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार त्याची निमपट म्हणजेच त्रिकोणी संख्या. तर म्हणजेच काय तर पहिली पाया आणि दुसरा पाया आणि त्याला भागेला 2. तर ते आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळालेलं आहे. म्हणजेच त्रिकोणी संख्या मिळालेली आहे 3 2 5. आता परत एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी सॉल्व्ह करूया की 78 ही त्रिकोणी संख्या असून तिचा आपल्याला पाया शोधायचा आहे. म्हणजे पहिल्या उदाहरणामध्ये आपल्याला पाया दिला होता 25 आणि त्याची त्रिकोणी संख्या शोधायची होती. आता इथे आपल्याला ही 78 ही त्रिकोणी संख्या आहे व त्याचा आपल्याला पाया शोधायचा आहे. तर आता या ठिकाणी पाया कसा शोधायचा. तर बघा त्रिकोणी संख्या किती आहे. त्रिकोणी संख्या आहे 78. तर काय करूया सर्वप्रथम या ठिकाणी या त्रिकोणी संख्येला आपण 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. 2 ने मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला या ठिकाणी 156 मिळालेले आहे. आता हा 156 म्हणजेच काय पाया होणार का नाही. तर या 156 च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या घ्यायची आहे तुम्हाला. तर 156 च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या म्हणजेच 144 म्हणजेच 144 आणि तो कोणत्या संख्येचा वर्ग आहे. 144 हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे तर 144 हा 12 चा वर्ग आहे. तर आपल्याला या ठिकाणी पाया मिळालेला आहे 12. म्हणजेच काय तर 78 या त्रिकोणी संख्येचा पाया झाला 12. आता थोडा प्रकार चेंज झालेला आहे बदललेला आहे. तर आता या ठिकाणी तुम्हाला काय म्हटलं की 91 या त्रिकोणी संख्येच्या अगोदरची चौथी त्रिकोणी संख्या काढा. म्हणजे 91 ही ऑलरेडी त्रिकोणी संख्या दिलेली आहे आणि त्याच्या अगोदरची म्हणजे पूर्वीची चौथी त्रिकोणी संख्या तुम्हाला काढायची आहे. तर बघा म्हणजेच काय करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला या त्रिकोणी संख्येच्या जी दिली आहे 91 ही त्रिकोणी संख्या दिलेली आहे तिचा पाया तुम्हाला या ठिकाणी शोधायचा आहे. आणि तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे दिलेली त्रिकोणी संख्या गुणेला 2 तर आपल्याला एक संख्या मिळते आणि त्या संख्येच्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या म्हणजेच ती आहे 169. म्हणजेच आता ही त्रिकोणी संख्या या ठिकाणी 91 होती. 91 गुणेला 2 केले तर आपल्याला 182 मिळाले. आता 182 या संख्येचा आपल्याला या ठिकाणी काय उपयोग आहे तर त्या संख्येच्या अगोदरची तुम्हाला पूर्ण वर्ग संख्या घ्यायची आहे. तर 182 च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या आहे 169. आता ही 169 ही कोणत्या संख्येची म्हणजे 169 चे वर्गमूळ किती आहे. 169 चे वर्गमूळ आहे 13. म्हणजे 13 चा वर्ग किती झाला 169. तर आपल्याला या ठिकाणी हा नवीन पाया मिळालेला आहे. नवीन पाया 13 मिळालेला आहे. तर आता या पायालाच पकडून आपल्याला पुढील कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर बघा परत आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेला आहे की 91 या त्रिकोणी संख्येच्या अगोदरची चौथी त्रिकोणी संख्या आपल्याला काढायची होती. तर हा जो पाया मिळाला होता तर या पायाच्या अगोदरची चौथी म्हणजेच आपल्याला पूर्वीची म्हणजेच काय करावं लागेल या ठिकाणी चौथी विचारला आहे म्हणून 13 - 4 म्हणजेच आपल्याला या ठिकाणी 9 मिळालेले आहे. म्हणजेच हा झाला नवीन पाया.
मग आता नवीन पाया मिळालेला आहे, तर अगोदरची चौथी त्रिकोणी संख्या, तर तुम्हाला फॉर्म्युला माहितीच आहे, दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निमपट. तर या चौथी त्रिकोणी संख्या तुम्हाला विचारलेली आहे, तर आपल्याला नवीन पाया मिळालेला होता, तो होता आपला 9. तर तुम्हाला माहितीये की दोन क्रमवार नैसर्गिक संख्या म्हणजे 9 आणि त्याची क्रमवार येणारी 10 आणि त्यांच्या गुणाकाराची निमपट म्हणजे भागेला 2. तर या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने इथे आपण हा फॉर्म्युला व त्याच्या व्हॅल्यू लिहिलेले आहे. तर 9 आहे 90 भागेला 2. या ठिकाणी तुम्हाला उत्तर मिळालेलं आहे 45. तर या ठिकाणी तुम्हाला 182 मिळालेले होते. तर 182 च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या होती 169. तर आता 169 या संख्येचा आपल्याला काय उपयोग आहे, तर 169 वर्गमुळात घेतले तर आपल्याला इक्वल टू 13 मिळतात. म्हणजे आपल्याला या ठिकाणी पाया मिळालेला आहे 13. मग आता आपल्याला अगोदरची चौथी त्रिकोणी संख्या काढायची होती. तर हा जो पाया मिळाला त्या पायातून आपल्याला -4 केल्यावरती 9 मिळतात, म्हणजेच नवीन पाया मिळतो, नवीन पाया. तर आता आपल्याला अगोदरची चौथी त्रिकोणी संख्या मिळेल. तर जो नवीन पाया मिळालेला होता, नवीन पाया होता आपला 9. तुम्हाला माहितीये त्रिकोणी संख्या म्हणजे काय, तर क्रमवार दोन नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराची निमपट म्हणजेच त्रिकोणी संख्या होईल. तर आता या ठिकाणी 9 हा नवीन पाया, त्याची क्रमवार संख्या म्हणजे किती झाली 10 आणि भागेला 2. त्यानंतर 9 आहे 90 भागेला 2. तर त्याचं उत्तर आलंय 45. याच्या अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला अगोदरची त्रिकोणी संख्या विचारली होती. आता या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला नंतरची त्रिकोणी संख्या विचारलेली आहे. तर इथे आपल्याला उदाहरणामध्ये 55 नंतरची 8वी त्रिकोणी संख्या विचारलेली आहे. तर बघा या ठिकाणी कशा पद्धतीने आपण उत्तर सॉल्व्ह करायचं आहे. तर सर्वप्रथम आपल्याला या 55 चा म्हणजे 55 या त्रिकोणी संख्येचा पाया शोधायचा आहे. तर तुम्हाला माहितीये त्रिकोणी संख्या 55 आहे आणि 55 चा पाया शोधण्यासाठी त्याला आपण गुणेला 2 करत असतो. 55 गुणेला 2 या ठिकाणी तुम्हाला 110 मिळाले. 55 गुणेला 2 या ठिकाणी 110. त्यानंतर आता या 110 चा आपल्याला काय उपयोग असतो, तर तुम्हाला 110 च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या या ठिकाणी घ्यायची आहे. ती आहे 100. अगोदरची पूर्ण वर्ग संख्या 100 आणि 100 ही संख्या 10 चा वर्ग आहे, म्हणजे 100 चे वर्गमूळ 10 आहे. 100 चे वर्गमूळ 10. तर या ठिकाणी तुम्हाला पाया मिळालेला आहे, पाया मिळालेला आहे 10. त्यानंतर प्रश्नामध्ये आपल्याला विचारलं होतं की 55 नंतरची 8वी त्रिकोणी संख्या. तर 55 नंतरची 8वी त्रिकोणी संख्या म्हणजेच तुम्हाला 10 अधिक 8, कारण 8वी विचारली म्हणून या ठिकाणी 10 अधिक 8 18. अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी नवीन पाया मिळालेला आहे. मग आता आपल्याला त्रिकोणी संख्या परत शोधायची आहे. 8वी त्रिकोणी संख्या कोणानंतरची, 55 नंतरची. तर आता नंतरची 8वी त्रिकोणी संख्या, तर तुम्हाला माहिती आहे जो नवीन पाया असतो ती पहिली संख्या आणि तिची दुसरी क्रमवार संख्या म्हणजे 19 आणि दोघांच्या गुणाकाराची निमपट या ठिकाणी घ्यायची. म्हणजेच काय, तर 18 गुणिला 19 भागीला 2. तर या ठिकाणी आपल्याला हे उत्तर मिळालेलं आहे. म्हणजेच आपल्याला 171 अशा पद्धतीने 55 नंतरची 8वी त्रिकोणी संख्या या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे. तर अशा पद्धतीने आज आपण या ठिकाणी संख्या व संख्यांचे प्रकार व त्यावर आधारित विविध उदाहरणे आपण या ठिकाणी बघितलेली आहेत. तर आता आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये नवीन टॉपिक सोबत भेटणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्ही बघत राहा महाज्योती मंच आणि सोबतच तुम्ही आपले या ठिकाणी प्रयत्न देखील म्हणजे तुम्हाला या ठिकाणी प्रॉब्लेम देखील सॉल्व्ह करायचे आहेत.
ओके, ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ नाईस डे.